दंडोत प्रणाम. मायबापो, जीवन हे एक नाटक आहे. ह्या नाटकामध्ये आपण नट आहोत, छोटे मोठे कलाकार आहोत. आपला रोल संपला की आपण निघून जातो, पुन्हा दिसत बी नाही. तसंच जीवनामध्ये जसं हे नाटक आहे तसं आपण जीवनामध्ये नाटक करत असतो. आपल्या बहिणीवर प्रेम करायचं नाटक, आईवर प्रेम करायचं नाटक, पत्नीवर प्रेम करायचं नाटक. नाटक हे खरं प्रेम नाही. आता सरकारनं बघा योजना काढल्या, बहीण म्हणजे लाडकी बहीण. अरे तुझीच बहीण किती बाऱ्या तुझ्या घरून रडून गेली, तिलाच साडी तू घेऊ शकला नाहीस, आणि ह्या सगळ्या महाराष्ट्रातल्या बाया तुला कुठं तू साडी घेणार आहेस, कुठं त्याला हे करणार आहेस. पण हे नाटक कशासाठी? आता उद्या इलेक्शन आहे, त्या इलेक्शनसाठी नाटक. प्रत्येक जीवनात नाटक. आपण देवाला उपहार दाखवण्याचं नाटक करतो, पण खरंच देव जर तुमच्या घरी येऊन जेवू लागला तर तुम्ही त्याला उपहार दाखवणारच नाही. हे नाटक आहे सगळं. तर असं जीवनामध्ये सगळं नाटक चाललेलं आहे आपलं. आपण संसारामध्ये परमेश्वराचं चिंतन करतो. अहो 5 गाठ्या होईस तरच आपली गाठी आपल्या हातात राहते. 6व्या गाठीला ते आपण मथ्यापुढून गळून पडते. 6व्या गाठीला काही गाठी राहत नाही आपल्या हातात. तर हे आपण जे स्मरण करतो तर हे केवळ नाटक आहे. कशासाठी हे नाटक? परमेश्वर प्राप्तीसाठी नाही. हे मला संसारामध्ये सुख मिळावं, माझा पोरगा मोठा व्हावा, मला संपत्ती मिळावं, यासाठी हे आपलं केलेलं नाटक असते. परमेश्वर चिंतन म्हणजे हे आपण केलेलं नाटक असते. तर हे असं नाटक आपल्या जीवनामध्ये करत असतो आपण, आणि खरं नाटक करत असतो. आणि हे नाटकानं कोणतंही काम खरं होत नसते. हे नाटकच राहते शेवटी. तर नाटकानं कोणतंही काम खरं होत नाही. आपण स्मरणाचं नाटक करत असतो, आणि स्मरण करत असताना आपण चिंतनी घेऊन बसतो. परंतु चिंतनी घेऊन बसत असताना देखील आपलं मन कुठंतरी हे फिरत राहते. तो ते जो कबीरदास म्हणतात की माना तो कर्मे फिरे, जीभ फिरे मुखमाई, मनवा तो चौदेश फिरे, हे तो स्मरण नाही. हे काही स्मरण नाही बाबा. आणि असं नाटक आपलं चाललेलं असतं. आणि त्यामुळंच श्रीकृष्ण महाराज गीतेमध्ये म्हणतात, अर्जुना कर्मेंद्रियानी संयम्य ये असते मनसा स्मरण. काय माणसं कर्मेंद्रियाला दाबून धरतात आणि मनानं विषयाचं चिंतन करतात. कर्मेंद्रियानी संयम्य ये असते मनसा स्मरण, इंद्रियार्थाने वडात्मा मिथ्याचार संउच्यते. त्याला मिथ्याचार म्हणलेलं आहे. हो, हे आपल्या जीवनातलं जे आपलं नाटक चाललेलं आहे हे हा मिथ्याचार आहे. त्याला ढोंगी म्हणलेलं आहे देवानं. तर हे ढोंग सोडून द्या आणि 5च गाठ्या करा, 5च चिंतने करा, परंतु चांगल्या करा. परमेश्वर मला पाहिजे, मला परमेश्वरच पाहिजे असं म्हणून चिंतन करा. आणि परमेश्वरावर दृढ श्रद्धा ठेवा, दृढ माया ठेवा, तरच आपलं भलं होईल. दंडोत प्रणाम. दंडोत.